नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवार हा प्रचाराचा अंतिम दिवस असल्यानं संपूर्ण शहरातील राजकीय वातावरण तापलं आहे. मतदारांपर्यंत शेवटच्या क्षणांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच उमेदवारांनी आपली ताकद पणाला लावली असून आपणच विजय होणार असल्याचा ठाम दावा केला जातोय. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मध्ये भारतीय जनता पार्टीकडून आक्रमक शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आहे. मंगळवारी सकाळी सातपूर कॉलनीतील दक्षिणमुखी साईबाबा मंदिरापासून भव्य शक्ती प्रदर्शन रॅलीला सुरुवात करण्यात आली. घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत संपूर्ण परिसर भाजपमय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. प्रभाग क्रमांक 11 मधून भाजपच्या वतीनं सविता काळे, मानसी शेवरे, सोनाली बंधुरे आणि नितीन निगळ हे उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांच्या प्रचारार्थ ही भव्य रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत विरोधकांना थेट आव्हान दिलं. दरम्यान प्रभाग गुन्हेगारी मुक्त करण्याचा संकल्प भाजपच्या वतीनं यावेळी ठामपणे मांडण्यात आला. विकास, सुरक्षितता आणि पारदर्शक कारभार हाच भाजपचा अजेंडा असल्याचं उमेदवारांनी यावेळी सांगितलं. नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजपची विजयाकडे वाटचाल निश्चित असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. जय श्रीराम. या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक 11च्या चारही उमेदवारांच्या रॅलीची सुरुवात या ठिकाणी साईबाबांच्या आशीर्वाद घेऊन करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक 11 च्या उमेदवार सौ सविता रवींद्र काळे, प्रभाग क्रमांक 11च्या उमेदवार सौ मानसी योगेश शेवरे, प्रभाग क्रमांक 11 सोनाली तुषार बंधुरे व प्रभाग क्रमांक 11 नितीन बाळा संपतराव निगळ या चौघांच्याही प्रचाराच्या रॅलीचा शुभारंभ आज येथून होतोय. तुम्ही बघितलंय का प्रचंड प्रतिसाद या चारही उमेदवारांना या प्रभागातून मिळतोय. आम्ही आज मोठ्या संख्येने सर्व सातपूर कॉलनीतील नागरिक असो, सातपूर गावठाणातील असो, स्वारबाबा नगर मधील असेल, प्रबुद्ध नगर मधील असेल, संतोष माता कामगार नगर या ठिकाणी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसे मित्र परिवार मोठ्या उत्साहाने या ठिकाणी जमा झालाय. आम्ही एकदम कायद्याच्या चौकटीत राहून ही निवडणूक लढवतो. आम्ही लोकशाहीला मानणारे लोक आहोत. आपण काल बघितलं असेल काही उमेदवार एवढे उतावळे झालेले आहे, जेलमध्ये असताना सुद्धा त्यांचे कार्यकर्ते उत्मत या ठिकाणी प्रबुद्ध नगरला माजवत आहेत. त्यांनी काल माझ्या अंदाजे मी एक व्हिडिओ बघितला, आम आदमी पार्टीच्या उमेदवारावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी ते नारळ बोलत होते. लोंढेंचे कार्यकर्ते त्यांनी थेट बंदूक उगारली. अशा उमेदवारांना मायबाप जनतेने त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. ही निवडणूक संवैधानिक आहे, दादागिरीची नाही, ही तर हुकुमशाही नाही. प्रभाग क्रमांक 11ची दादागिरी व दडपशाही मिटून काढण्यासाठीच भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही या ठिकाणी उमेदवारी करत आहोत. भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे. गेल्या 3 महिन्यात जसं सातपूर नाशिक जिल्ह्यातून गुन्हेगारी हद्दपार केली, तशीच प्रभाग क्रमांक 11 मधून आम्ही या ठिकाणी उमेदवारी करून या मायबाप जनतेने आम्हाला निवडून द्या. तुम्हाला माहिती असेल, स्वारबाबा नगर असेल, प्रबुद्ध नगर असेल, राजरोज दारूचे अड्डे कोणाचे, राजरोज बाथरूम मध्ये गांजा आणि अंमली पदार्थ विकले जाते, हे धंदे कोणाचे, याला पाठिंबा कोण देत आहे? हा एकच परिवार देत आहे. त्यामुळं मी तमाम सातपूर शहरातील प्रभाग क्रमांक 11तील नागरिकांना आव्हान करेल, अशा लोकांची मक्तेदारी मोडून काढा व स्वच्छ प्रतिमा सुशिक्षित उमेदवारांना, या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना आपण सर्वांनी भरघोस मतांनी निवडून द्या, अशी सर्व मायबाप जनतेला विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम. भारतीय जनता पार्टी तर्फे प्रभाग क्रमांक 11 सातपूर या प्रभागामध्ये गेल्या 20 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नव्हते. ज्या वेळेला 97 मध्ये आम्हाला एकमेव जागा भारतीय जनता पार्टीची मिळालीची आणि सातपूरकरांनी त्यावेळेला जिद्दीनं कमळ फुलवलं होतं. त्याच्यानंतर मात्र आम्हाला पक्षाला युतीमध्ये जागा सुटली गेली नाही. त्यामुळे सर्व लोक नाराज होते आणि त्याची भर आता 20 वर्षांनी का होईना सर्व समाजाला प्रतिनिधित्व देऊन सातपूरमध्ये भारतीय जनता पार्टीने चारही उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत. सातपूर गाव एक झालेले, कारण चारही
समाजचे लोक एक असल्यामुळे या प्रभागामध्ये कोणावर रुसवा नाहीये. सर्वांना या प्रभागामध्ये आपलाच उमेदवार आहे, त्यामुळे प्रत्येक जण स्वतःहून बाहेर पडत आहे. आमच्या प्रचार रॅलीमध्ये स्वतःहून लोक बाहेर पडतात आणि घरातून लोक सुद्धा उत्साहाने स्वागत करतात. आणि यावेळेला भारतीय जनता पार्टीतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी जे आवाहन केलेलं आहे त्याला प्रतिसाद जनता देईल. देशाचे पंतप्रधान यांनी सुद्धा आपल्याला या भागामध्ये शुभेच्छा दिलेल्या आहे आणि आपण सर्वांनी पुढचं सातपूर गाव हे चांगल्या यशस्वी काम करू असे चारही उमेदवारांनी आम्हाला साथ दिलेली आहे. आणि सबका साथ सबका विकास या नात्याप्रमाणे या ठिकाणी सर्वांचा विकास केला जाईल आणि म्हणून आपण सर्वांनी याला पाठिंबा द्यावा एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज भारतीय जनता पार्टीचे चारही सक्षम आणि सुशिक्षित उमेदवार प्रभाग क्रमांक 11 सविताताई रवींद्र काळे, प्रभाग क्रमांक 11 मानसी योगेश शेवरे, प्रभाग क्रमांक 11 सोनाली ताई तुषार बंधुरे व प्रभाग क्रमांक 11 नितीन बाळा संपतराव निगळ हे सर्व सक्षम उमेदवार यांना मी आमचे सर्व मित्रपरिवार असो, सर्व नागरिक असो, सर्व ज्येष्ठ असो, सर्व माता भगिनी असो यांना मी सांगू इच्छितो येत्या 15 तारखेला आपण या सर्वांना मोठ्या मताने आपण निवडून द्यावे. कारण आपण जेव्हा प्रचार करताना आम्ही सर्वांच्या घरी डोर टू डोर जेव्हा गेलो, अक्षरशः नागरिकांच्या चेहऱ्यावर अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे. तसेच मी माझ्या सर्व मित्र परिवार ज्यांच्यामुळे मी आज आहे, जेही माता भगिनींनी ज्यांनी मला निवडून दिले होते, मी काही ठिकाणी पोहोचलो नाही तर काही राग मानू नका. मी तुमचाच आहे आणि तुमचाच राहणार आहे. आम्ही सर्व पूर्ण पॅनल या 2 दिवसात तुम्ही आमच्या सोबत राहा. आम्ही 5 वर्ष आपल्या सोबत राहील. नक्कीच येत्या 15 तारखेला आपण सकाळी 7 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत आपण वेळ काढून आपण मतदान करण्यासाठी यावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आमचे छावा संघटनेचे मित्रबंधू आदरणीय रवींद्र भारद्वाजी यांनी सुद्धा आज भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आहे. मी त्यांचंही खूप स्वागत करतो. त्यांचाही मोठा गोतावळा या प्रभाग क्रमांक 11 मध्ये आहे. नक्कीच येत्या 16 तारखेला भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार निवडले अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि सर्वांना पुन्हा एकदा मी आपण सांगू इच्छितो की सर्वांनी मतदान करावे. भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार हे आपण निवडून द्यावे. जय हिंद, जय भीम, जय श्रीराम, जय आदिवासी, जय लोक. प्रचाराच्या अंतिम दिवशी झालेल्या या शक्ती प्रदर्शनामुळे प्रभाग क्रमांक 11 मधील निवडणूक लढत अधिकच चुरशीची बनली असून भाजपनं आक्रमक पवित्रा घेत सत्ता परिवर्तनाचा इशारा दिलाय. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, प्रभाग क्रमांक 11 सातपूर.